नमस्कार मित्रांनो, मी सखी. आज आपण श्री क्षेत्र अंजनेरी, तालुका जिल्हा नाशिक या स्थानाला भेट देणार आहोत. अंजनेरी हे गाव नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील अंजनेरी फाट्यापासून दक्षिणेस 1 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक ते अंजनेरी फाटा याचा अंतर जवळजवळ 22 किलोमीटर आहे आणि त्र्यंबकेश्वर ते अंजनेरी फाटा हे अंतर 7 किलोमीटर इतके आहे. आपण हे जे मंदिर पाहत आहोत ते साधारणतः 12व्या शतकातील तत्त्वज्ञानी आणि कृष्णभक्तीचे पुरस्कर्ते श्री चक्रधर स्वामी यांच्या पावलांची इथे चिन्ह असल्याचे मानलं जातं आणि या मंदिराची पूजा अर्चना जी आहे ती केली जाते. प्रचंड अशा प्रांगणामध्ये या मंदिराव्यतिरिक्त अजून अनेक मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. सगळी मंदिरं जी आहेत ती जवळजवळ भग्नावस्थेत आहे, परंतु सध्या या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम जे आहे ते चालू आहे. परिसर अतिशय सुंदर. इथे असणारे स्थापत्यशास्त्र आणि संपूर्ण ही जी जागा आहे ती प्रचंड निसर्गरम्य आहे. अंजनेरी हे जरी आपल्या हनुमानांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असले तरी अंजनेरी गावाच्या जवळपास 11व्या-12व्या शतकातील जुन्या प्राचीन भग्न मंदिरांसाठी सुद्धा हे गाव ओळखले जाते. अंजनेरीत यादवकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असणारे तब्बल 16 मंदिरे सध्या विखुरलेल्या अवस्थेतील आहेत. यात असं म्हटलं जातं की 12 मंदिरं ही जैन मंदिरं असून 4 हिंदू मंदिरं आहेत. अंजनेरी प्राचीन काळातील एक मुख्य बाजारपेठ व एक प्रमुख राजकीय केंद्र होते हे या मंदिरांवरून स्पष्ट होते. अंजनेरीचं प्रमुख व्यापारी पेठ असल्याने येथे येणारे राजे, महाराजे तसेच व्यापाऱ्यांकडून मंदिरांना मोठ्या प्रमाणात निधी मिळत असे. या परिसरात मंदिर उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात झाले असावे असा अंदाज आहे. अंजनेरीची प्राचीन मंदिरं या मंदिरांच्या स्थापत्यावर वेगवेगळ्या शैलींचा प्रभाव आपल्याला दिसतो. इथे नागर, फांसना आणि भूमिज अशा विविध शैलीचे मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. यादवांच्या राज्याची सुरुवात राजधानी नाशिक जवळील सेऊन नगर, सध्याचे सिन्नर येथे होते. यादवांनी विशेषतः सेऊणचंद्र तिसरा याचे हिंदू धर्माबरोबरच जैन धर्माला सुद्धा आश्रय दिला. येथील शिलालेख व काही ताम्रपटांमधनं आपल्याला ही माहिती समजते. याची साक्ष अंजनेरी येथील दगडी प्रकारातील जैन मंदिरं. एका भिंतीवर सेऊणचंद्र यादव याचा स्पष्ट असा देवनागरी शिलालेख आपल्याला आढळून येतो. या मंदिरांच्या आवारात अनेक हिंदू व जैन मूर्ती, हत्ती, गणपती, नागशिळा, विरगळी विखुरलेल्या आहेत. तसेच जैन मुनींच्या यम सल्लेखना दर्शवणाऱ्या स्मारकशिळा इथे आहेत. हिंदू मंदिरांचे उंच जागेवर असलेले विष्णू मंदिर इथे उल्लेखनीय आहे. हे मंदिर पाहिल्यानंतर लक्षात येणारं वैशिष्ट्य म्हणजे जैन व हिंदू धर्म येथे एकत्रपणे आनंदात नांदत होते. मागील अंजनेरी किल्ला व ब्रह्मगिरीच्या शिखरांच्या पार्श्वभूमीवर ही पुरातन मंदिरं विलक्षण दिसतात. एकेकाळी राजधानीचा दर्जा असलेले अंजनेरी गाव, इथली बाजारपेठ देशोदेशींच्या व्यापारी नागरिकांनी गजबजत असेल.
हिचे वैभव जगभर पसरलेले होते. अंजनेरीच्या अवतीभोवती असलेल्या या पाऊलखुणा पुन्हा पुन्हा त्या वैभवशाली दिवसांची आठवण करून देतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करत असताना सत्य, अहिंसा, स्वातंत्र्य, दया, शांती, समता, बंधुता व मानवी जीवाच्या उद्धाराचे तत्त्वज्ञान देण्यासाठी, ज्ञानप्रेमाचे दातृत्व करण्यासाठी, सकळ जनांना दुःखातून मुक्त करण्यासाठी 11व्या शतकामध्ये येथे अवतार स्वीकार करून कालानुक्रमे पैठण, वेरूळ, डोमेग्राम, सिन्नर, नाशिक, गंगापूर या गावांना आपल्या पदस्पर्शाने, ज्ञानोपदेशाने पावन करीत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पौराणिक ऐतिहासिक अंजनेरी या गावी आले. या ठिकाणी गावाच्या पूर्वेस त्यावेळी बसई होती, म्हणजेच पूर्वीचे जुने जैन मंदिरे. या वसईमध्ये स्वामींचा एक रात्र वास्तव्य मुक्काम झाला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या वसईमध्ये थांबले, मुक्काम केला, त्या मंदिराला श्री दत्त मंदिर म्हणून ओळखले जाते व या नावाने ते सर्वज्ञ प्रसिद्ध आहे. येथे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, शारीरिक रोग, भूतबाधा, ग्रहपीडा दूर होतात व मनशांती लाभते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वैशाख 1 शुद्ध पंचमी शके 1192 प्रमोद नाम संवत्सर दिनांक 27 एप्रिल वार रविवार 1270 श्री क्षेत्र अंजनेरी या गावाला आपल्या पदस्पर्शाने पवित्र केले. येथील स्थानाच्या ठिकाणी महानुभाव पंथाचे सर्व उत्सव साजरे केले जातात. श्रीकृष्ण अष्टमी, श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहाने येथे साजरी होते. छान कोरीव काम असलेले हे मंदिर, या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला छान श्री चक्रधर स्वामींची गादी जी आहे ती पाहायला मिळते. येथे मनोभावे लोक आपल्या मनातील इच्छा सांगण्यासाठी येतात आणि पूजा अर्चना करतात. आरतीसाठी आलेले अनेक भाविक आम्हाला तिथे मिळाले. आरतीसाठी आपणही वाट बघूया आणि आरतीचा आज आनंद घेऊया. आज आपण मनोभावे या मंदिरामध्ये श्री चक्रधर स्वामींची आरती करणार आहोत. ऑफिसेस किंवा मेट्रोच्या ठिकाणी जाण्यासाठी
जशी लॉकिंग सिस्टीम असते, एखाद्या कार्डने आपल्याला काय करावं लागतं तर लॉकिंग सिस्टीम जी आहे ती उघडावी लागते, तसंच इथेही आपल्याला एक अशाच प्रकारची लॉकिंग सिस्टीम असणारी शिळा जी आहे ती पाहायला मिळाली. इथे एक लाकडी खांब जो आहे तो रोवून ही शिळा ओपन होऊ शकते आणि व्यक्ती जो आहे तो मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करू शकतो. आहे ना अतिशय छान सुंदर स्थापत्यशास्त्राचा प्रचंड उत्तम नमुना जो आपल्याला आज या मंदिरात पाहायला मिळाला. दररोज 12 वाजता चक्रधर स्वामींच्या गादीची आरती जी आहे ते भक्तगण मनोभावे करतात. आम्ही सुद्धा त्या दिवशी या आरतीचा लाभ घेतला. दत्त मंदिराच्या बाजूला एक छान छोटंसं मंदिर आहे. या मंदिराजवळ आपल्याला हा शिलालेख दिसतो. मंदिराच्या आजूबाजूला भग्नावस्थेतील बऱ्याचशा मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण मंदिराच्या अवतीभवती भग्नावस्थेतील बऱ्याचशा मूर्त्या, गणपती, पार्वती, विष्णू, काही मूर्त्या ज्या आहेत त्या इतक्या भग्न झाल्या आहेत की समजून येत नाही कोणत्या मूर्त्या आहेत, परंतु प्रचंड सुंदर अशा कोरीव मूर्त्या आपल्याला संपूर्ण प्रांगणात पाहायला मिळतात. आता पुरातत्व विभागाने या मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याचं हाती घेतलेलं आहे. त्यामुळे लवकरच हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर होणार आहे. तसाही हा परिसर नैसर्गिकरित्या इतका छान, शांत, सुंदर तर आहेच. बरेचसे लोक जे आहे ते इथे पिकनिक करण्यासाठी सुद्धा आलेले होते. अतिशय छान सुंदर वातावरणामध्ये ते आपला वेळ जो आहे तो घालवत होते. पूजा अर्चनेसहित या लोकांनी या स्थानाला वेळ काढून भेट दिलेली आहे आणि अतिशय चांगला वेळ घालवताना आपल्याला काही फॅमिलीज ज्या आहेत त्या इथे भेटल्या. अंजनेरी तसं बघायला गेलं तर हनुमानाचं जन्मस्थान. या ठिकाणी सर्वजण हनुमानाच्या जन्मस्थान म्हणूनच ओळखतात आणि म्हणूनच येतात. परंतु त्या व्यतिरिक्तही शेकडो वर्षापासून या ठिकाणी एक मंदिर आहे किंवा या ठिकाणी एक मंदिराचं साधारण 12 मंदिरांचं एक ठिकाण आहे किंवा कळप आहे आणि वेगवेगळ्या कालखंडातला वेगवेगळ्या देवतांचा आहे. ते काही जैन आहेत, काही दत्तांचं आहेत. तसंच हे चक्रधर स्वामींचं मंदिर आहे, साधारण 12 वर्षापूर्वीचं असावं. तर याही ठिकाणी या तुम्ही. या ठिकाणी एक संध्याकाळ म्हणजे पूर्ण दिवस जरी तुम्ही घालवलात तर तुमच्या मनाला एक वेगळीच तृप्ती मिळेल, मानसिक समाधान मिळेल, एक ऊर्जा मिळेल. कारण हे जे ठिकाण आहे पूर्ण भक्तिमय आहे. अशा ठिकाणी आपण यावं, गुरूंना काहीतरी सांगावं. आपल्या मनातलं ओझं गुरु नक्कीच दूर करतील आणि तुम्हाला जगण्याची एक नवीन ऊर्जा मिळेल. नक्कीच. चला, आजचा आपला हा ब्लॉग आता आपण इथे थांबूयात. लवकरच आपण एका नवीन ब्लॉग सह भेटूयात.
एका व्लॉगमध्ये सगळी मंदिरं दाखवणं शक्य नाही. पार्ट 2मध्ये आपण राहिलेल्या मंदिरांविषयी जाणून घेऊया. आमचे कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन भटकंतीमध्ये. नमस्कार.